बायकोच्या मृत्यूनंतर आकाशरावांना म्हातारपण एकट्याला काढणं खूप अशक्य झालं होतं. पाण्यासारखा पैसा देऊनही त्यांना कोणीही काम करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी प्रेमाची व्यक्ती मिळत नव्हती. नातेवाईकांनी आणि पोटच्या मुलांनी साथ सोडली होती, परंतु पोटच्या मुलीकडून त्यांना अपेक्षा होती. परंतु तिनेही परदेशातून वडिलांच्या अपेक्षांवर पाणीच फिरवले. आकाशरावांकडे सर्व काही होतं, परंतु काळजी घेणारं, 2 शब्द प्रेमाने बोलणारं त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं. मित्रांनो, आकाशरावांवर अशी कोणती वेळ आली होती की त्यांनी म्हातारपणामध्येच लग्नाचा विचार करावा? बाबा, तुम्हाला खूपच घाई झाली आहे ना म्हातारपणामध्ये लग्न करायची, तर सर्व संपत्ती माझ्या नावावरती करा आणि खुशाल लग्न करा, पण मी तुम्हाला सांभाळणार नाही. आकाशरावांच्या मुलाने जे उत्तर दिलं तेच मुलीने देखील दिलं. त्यांना फक्त आपल्या वडिलांची प्रॉपर्टी, संपत्ती हवी होती, परंतु वडिलांचा एकटेपणा त्यांना जाणवत नव्हता आणि त्याहून जास्त त्यांना वडिलांना सांभाळायचेही नव्हते. म्हणूनच आकाशरावांनी असा निर्णय घेतला की त्यांचे आयुष्य आणि म्हातारपण आनंदाने जाण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले. म्हातारपणात स्वाभिमानाने आणि अगदी स्वतःची काळजी घेण्यासाठी एका म्हाताऱ्या वडिलांनी घेतलेला जगावेगळा निर्णय. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तीच कथा. मित्रांनो, बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं, तेव्हा मुलाने निर्विकारपणे उत्तर दिलं, तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावरती जमा करा आणि मग इथे या. इथे आल्यावर मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची चांगली व्यवस्था करतो. हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या उत्तराने त्यांच्या अंतःकरणावर जणू कुऱ्हाडच चालवली होती. घोषणा होताच आकाश स्टेजकडे वळाले. एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथे धास्तावलेले असत, तोच आवाज आज मात्र कमकुवत होत होता. हाती तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मुठीत गाळाव्या लागतात. पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते, पण ती स्पर्धेची वेळ होती. आज मात्र स्थिती वेगळी होती. त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते, पाय थरथर कापत होते. माईक जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या आपल्या बहिणीकडे म्हणजेच राधाकडे पाहिलं. तिने हलक्या मानेने बोलण्याचा इशारा केला. त्यांनी जबरदस्ती स्वतःला सावरत बोलायला सुरुवात केली. मी आकाशराव, राहणार पुणे चिंचवड, वय 55 वर्ष. बँकेतून स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली आणि पेन्शन 20,000 रुपये. एक मुलगा, एक मुलगी, दोघेही विवाहित. मुलगा परदेशात, मुलगी बँगलोरला. स्वतःचा फ्लॅट आहे. मधुमेहाचा पेशंट आहे मी. हे बोलून ते संत पावलाने खुर्चीकडे वळाले. त्यांना वाटलं आयुष्याची रील उलटी फिरते. लग्नासाठी स्वतःचा परिचय देणे आणि तेही अशा परिस्थितीत किती कठीण असतं. पुरुषाचा परिचय देणं संपलं होतं आणि आता स्त्रियांचा परिचय सुरू झाला होता. एक एक महिला स्टेजवर येत होत्या. त्याचवेळी एक नाव पुकारलं, प्राजक्ता पाटील. समोरच्या रांगेतून एक महिला उठली, मात्र क्षणभर खुर्ची पकडून तिथेच उभी राहिली. स्टेजपर्यंत जाण्याचं धाडसच होत नव्हतं तिचं. शेवटी तिच्याबरोबर आलेल्या एका तरुणीने तिला आधार दिला आणि कसंबसं स्टेजवर आणलं. ती तरुणी माईकजवळ आली आणि म्हणाली, ही माझी मावशी पाटील, वय वर्ष 50, कोल्हापूरची रहिवासी. नवरा आणि 2 मुलं एका कार अपघातात गेले. व्यवस्थापकांनी मध्येच विचारलं होतं, त्यांना बोलू द्या. कुठपर्यंत शिक्षण झालं? मोनिका पाटील यांनी संपूर्ण हॉलवर नजर फिरवली. सगळ्यांच्या चेहऱ्यात त्यांच्यावर खिळल्या होत्या नजरा. हलक्याशा थरथरत्या आवाजात त्यांनी उत्तर दिलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तुमचा छंद? क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, संगीत. बोलता बोलता त्या हळूहळू स्थिर होत गेल्या. मग
निर्धाराने म्हणाल्या, मित्राच्या रूपात जीवनसाथी हवा आहे, जो माझं दुःख समजून घेईल, साथ देईन. ब्लड प्रेशर वाढतं, थंडीमध्ये श्वास घेण्याचा त्रास होतो. त्यांचं बोलणं संपताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला. प्रत्येकजण विचारात गळून गेला होता. परिचय संमेलन संपलं होतं, पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मात्र नवा अध्याय सुरू होत होता. आकाशराव आणि त्यांची बहीण राधा स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे बारकाईने पाहत होत्या. आत्तापर्यंत सगळ्या नोकरी करणाऱ्या होत्या. प्रत्येक महिला स्टेजवरून उतरली की राधा डोळ्यांनी प्रश्न विचारत असे आणि प्रत्येक वेळी आकाशराव शांतपणे मान हलवून नकार देत होते. आकाशरावांचे डोळे एका अशा व्यक्तीचा शोध घेत होते जिथे आयुष्य ते सावरू शकतील, जे त्यांचे आयुष्य सावरण्या इतकी समंजस असेल. जेव्हा मोनिका स्टेजवर आली तेव्हा आकाशराव एक क्षण स्तब्ध झाले. हीच ती त्यांच्या मनात एक प्रश्न उमटला. श्वेतवर्ण, कपाळावर गोलाकारी छटा, चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. कपाळावर मोठी हरणीसारखे डोळे, ज्यांना पाहताच आकाशरावांच्या डोळ्यासमोर सुधाचं प्रतिबिंब उभं राहिलं. त्या बोलू लागल्या आणि त्यांच्या आवाजातील मधुर कंपनांनी आकाशरावांच्या मनात जणू जलतरंग उमटायला लागले. एक एक शब्द कानातून हृदयापर्यंत पोचत होता. त्यांना जाणवलं, मोनिका आजच त्यांच्यासाठी योग्य आहे. घरी परतताना राधाने विचारलं, दादा तुम्हाला कोणी चांगलं वाटलं का? आकाशरावाने राधाच्या पतीकडे सुरेशराव यांच्याकडे पाहिलं आणि उलट प्रश्न केला, तुमचं काय मत आहे? सुरेशराव हसत हसत म्हणाले, दादा मला 10 नंबर चांगला वाटला. काय नाव होतं बरं? हो, मोनिका. राधाने लगेच मान हलवत डोलावत हसून म्हणालं, हो दादा, मलाही तीच आवडली, मोनिका पाटील. आकाशरावांचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. हलक्या स्वरात ते म्हणाले, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. पण त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. श्रद्धाची आठवण होताच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. संमेलनात मिळालेल्या पत्रिकेतून मोनिकाचा पत्ता मिळाला. फोनवर भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरलं. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. आकाशराव आणि मोनिकाला थोडा वेळ एकांतात बोलण्यासाठी संधी मिळाली. आकाशरावांनी तिला शांतपणे निरखून आणि पुन्हा त्यांना भूतकाळात नेणारा तोच आश्चर्याचा धक्का बसला. तंतोतंत सुधासारखा चेहरा, त्यात सौम्य हालचाली. मोनिका समोर बसली होती तरी आकाशराव काहीच बोलत नव्हते. तिचा साईड फेस पाहून ते अजूनच चकित झाले. जणू नियतीने सुधालाच पुन्हा त्यांच्यासमोर आणलं होतं. ती त्यांचा अवघडलेपणा ओळखू शांतपणे म्हणाले, आपण असं गप्प बसून राहिलं तर निर्णय कसा घ्यायचा? ती तिच्या हळूवार समजूतदार बोलण्याने आकाशरावांना दिलासा मिळवून देऊ लागली. लग्नासाठी रविवारचा मुहूर्त ठरवण्यात आला. राधाने श्रद्धाला फोन केला. थोड्या वेळ बोलल्यानंतर राधा म्हणाली, माझ्या मते दादांनी लग्न केलं तर बरं होईल. ह्या वयात त्यांना कोणीतरी आधार द्यायला हवा. हे ऐकताच श्रद्धा चकित झाली. अशी काय गरज आहे? एवढी वर्ष निघून गेली, आता अचानक असं काय संकट आलं की त्यांना लग्न करावंसं वाटतं? राधाने तिला समजावत म्हटलं, दादा खूप एकटा आहे, कोणच त्यांची काळजी घेणारं नाही. त्यांना सारखं विशेषतः आजारात विशेष काळजी घ्यावी लागते. तेव्हा कोणीतरी आपलं असलं तर तीच काळजी त्यांची व्यवस्थित घेऊ शकतं. श्रद्धा शांत झाली, पण तिच्या मनात अजूनही भ्रम होता. दादा म्हणाले, आणि तसंही तुला किंवा मला एवढा कुठे वेळ आहे की त्यांची काळजी आपण घेऊ शकतो. म्हणूनच मी निमित्त काढून दादाला कोल्हापूरला बोलावलं. तिथे वृद्ध महिला आणि वृद्ध पुरुषांचे संमेलन होते. आमच्या आग्रहामुळे दादाला एक स्त्री पसंत पडली आहे आणि पुढच्या रविवारी त्यांचं गटबंधन लग्न होणार आहे. हे ऐकताच श्रद्धा खूप संतापली. आत्या, तू हे काय बोलत आहेस? या वयात कोण लग्न करतं का? आता तर देवाचं भजन कीर्तन करायची वेळ आहे. अशा वयात अजून त्यांना बायकोची गरज आहे. राधा शांत स्वरात म्हणाली, श्रद्धा बघ, दादाचं एकटं जीवन संपवण्यासाठी हे सगळं मी करत आहे.
तू आणि मी दोघेही त्यांची काळजी घेऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत त्यांना एका साथीची आवश्यकता आहे. कोणीतरी त्यांच्यासोबत असावं, हसावं, बोलावं, त्यांना समजून घ्यावं. तेव्हा पलीकडून शांतता होती. आकाशराव फोनच्या जवळ आले आणि त्यांनी राधाच्या हातातून फोन घेतला. बाळा, तू राग विसर आणि पटकन आपल्या कुटुंबासोबत इथे ये. हे आकाशरावांनी शांतपणे सांगितले. श्रद्धाचा आवाज थरथरत होता. बाबा, तुमच्याशी काही बोलायचं नाही, इतकं बोलून तिने फोन ठेवला. तेव्हा आकाशराव विचारात पडले. माझ्या मुलांसाठी मी इतकी वर्ष स्वतःचा विचार केला नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्यासोबत उभा राहिलो. त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांना मी साथ दिली. मग आज मी माझ्या एकटेपणावर निर्णय घेत आहे तर सगळे माझ्या विरुद्ध का आहेत? तेवढ्यात त्यांना जुन्या आठवणीने गाठलं. श्रद्धाने जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आकाशरावांनी जात बंधन झुगारून तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मग आज त्यांच्यासाठी कोणीच का उभं राहत नाही? घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण त्यांना वाटत होतं जणू काळ थांबून गेला आहे. त्यांनी धीर एकटावत आणि मित्र जयसिंगरावांना फोन लावला. त्यांना वाटलं जयसिंग अभिनंदन करतील आणि मग मीही त्यांना सांगेल, आता तू पण आनंदाची बातमी दे. पण अपेक्षेच्या उलट जयसिंगने फोन कट केला. त्यांना पुन्हा एकटं वाटू लागलं. सगळी माझी चेष्टा करतील का? समाज काय म्हणेल? मी चुकीचा निर्णय घेतोय का? विचारांच्या तडफडीत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. सकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राधा फोनवर बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काय झालं? आकाशरावांनी विचारलं. तेव्हा राधा जड आवाजात म्हणाली, मोनिकाच्या सासरच्यांचा फोन आला होता. 2 वर्षापासून तिची चौकशी न करणारे लोक आता तिच्यावर दबाव टाकत आहे. त्यांना वाटतं की मोनिकाने दुसरं लग्न करू नये. हे ऐकताच आकाशराव अंतर्मुख झाले. इतक्या अडथळ्यांमध्ये हे लग्न करण्याचा काहीच उपयोग नाही. त्यांच्या मनात विचारांचे उठलेले वादळ आता शांत होत गेले. बहुतेक हे लग्न आता होणार नाही. संध्याकाळी मोनिका नीतासोबत आकाशरावांच्या घरी आली. मोनिकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वातावरण काही क्षण नीरव शांतता पसरलेली होती. मग नीताने तिच्या मैत्रिणीने बोलायला सुरुवात केली. ती राधाकडे पाहत म्हणाली, आज सकाळपासून मावशी तणावामध्ये आहे. त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या लग्नाची खबर लागली आहे. सकाळीच त्यांच्याकडून धमकीचा फोन आला होता. थोडा वेळ शांततेत गेला. मग ती पुन्हा म्हणाली, खरं तर त्यांच्या दिरांना त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे. त्यांचाही घटस्फोट झालाय. राधा काही वेळ विचार करतच होती. तर अजून चांगली गोष्ट आहे, त्यात कुटुंबात सहज रुळता येईल. मोनिकाने शांत स्वरात उत्तर दिले, ते मला नाही. माझ्या संपत्तीला हडप करायचं आहे त्यांना. सकाळी त्यांनी सांगितलं, जे काही तुझ्या नावावर आहे ते माझ्या नावावर कर. मग तुला लग्न करायचं असेल तर कर, नाहीतर कोणाबरोबरही तोंड काळं कर. एका क्षणात सन्नाटा पसरला. कोणालाच कळेना काय करावं. शांत वातावरणात पुन्हा एकदा मोनिका बोलू लागली. माझा दीर दारू पितो आणि दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतो, म्हणून माझ्या जाऊबाईंनी त्यांना घटस्फोट दिला होता. 2 वर्षापासून कोणीही माझी साधी चौकशीही केली नाही. मी कशी आहे, कोणत्या परिस्थितीत आहे याची विचारणाही कोणी केली नाही. नवरा आणि मुलीच्या अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्चही माझ्याकडूनच घेतला. जर माहेरच्या लोकांनीही मदत केली नसती तर ती थोडी थांबली आणि म्हणाली, त्या घरात जाऊन माझं दुःख अजून वाढेल आणि लग्न केलं नाही तर ते मला त्रास देतील. कदाचित मला ते मारूनही टाकतील. मग माझी सगळी संपत्ती त्यांनाच मिळेल. आकाशराव मोनिकाचं बोलणं शांतपणे ऐकत होते. अचानक मोनिकाने त्यांच्याकडे पाहिलं. आकाशराव तिच्याकडे पाहत असल्याचं लक्षात येताच ती थोडी संकोचली. तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल भावनांची खोली स्पष्ट दिसत होती. त्यांनाही नकळत तिच्याप्रती आकर्षण वाटू लागलं होतं. बोलण्याच्या ओघात जाणवलं की मोनिकाला आकाशरावांशी लग्न करायचं आहे, पण मुलांच्या विरोधामुळे ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते. म्हणूनच हा प्रश्न सुटत नव्हता.
रात्रीच्या जेवणादरम्यान आकाशराव राधाला म्हणाले, मी उद्या परत जातोय, आता इथे थांबून काही उपयोग नाही. तेव्हा सुरेशराव म्हणाले, तिथे जाऊन तरी काय करणार आहात तुम्ही? तेवढ्यातच आकाशरावांच्या मोबाईलची रिंग वाजली. क्षणभरात ते चमकले. राधाने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विचारलं, कोणाचा फोन आहे दादा? आकाशराव आश्चर्यचकित होत म्हणाले, अरे आज अभयचा फोन आलाय. सगळे स्तब्ध झाले. काही आश्चर्य आणि हर्ष यांचे संमिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. आकाशरावांनी स्पीकर ऑन केला. तेव्हा उत्साहाने त्यांनी फोन उचलला. ते म्हणाले, बाळा कसा आहेस? त्याच्या उत्तराची वाट पाहण्याआधीच तिकडून आवाज आला, बाबा तुम्ही लग्न करत आहात? आकाशराव एकदम दचकले. क्षणभर काय बोलावं हे त्यांना कळेना. तुला कोणी सांगितलं? अभय तिकडून संतापाने म्हणाला, श्रद्धाचा फोन आला होता. श्रद्धा काय म्हणाली? अभय ओरडून म्हणाला, बाबा तुम्ही लग्न करू नका. ह्या वयात हे तुम्हाला शोभतं का? आम्हा लोकांच्या प्रतिष्ठेचा काही प्रश्न आहे. पश्चिमी संस्कृतीत राहणारा त्यांचाच मुलगा आज योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा करत होता. आणि तुम्हाला समजत नाही का संपत्तीचं काय होईल? या वाक्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता त्यांना उमगायचे की अभय हा हट्ट करत आहे की सगळं विकून त्यांच्याकडे या. आकाशराव मुलाच्या मोहामुळे सगळं विकून जायला तयार झाले होते. वर्तमानपत्रात जाहिरात पण दिली होती आणि मुलाला अभयला फोन करून याबद्दल सांगितलंही होतं. पण बोलता बोलता त्यांना समजलं की तो त्यांच्याजवळ नाही, तर सिनियर सिटीजनमध्ये हाऊसमध्ये त्यांना ठेवणार होता, जे एक प्रकारचे वृद्धाश्रम असतं. त्यांनी अभयला तेव्हा काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला. ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते. राधा आणि सुरेश पण अभयचं बोलणं ऐकून अचंबित झाले होते. एवढ्या वर्षांनी फोन आला होता आणि तोही अशा प्रकारे. तेव्हा आकाशरावांच्या मनात वादळ उठलं होतं. त्यांना आता लक्षात येऊ लागलं होतं की आत्तापर्यंत अभय शांत होता, कारण त्यांची सगळी संपत्ती त्यांचीच होती, त्याचीच होती. पण आता सगळी संपत्ती त्यांच्याकडून हिरावून घेतली जाईल याची भीती त्याच्या मनामध्ये घर करू लागली होती. ते खोलीमध्येच फेऱ्या मारू लागले. सगळे शांत होते, पण प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचं वादळ फुटलं होतं. आकाशरावांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि मग हातामध्ये मोबाईल घेऊन फोन करू लागले. पलीकडे श्रद्धा होती. बाबा तुम्ही काय विचार केला आहे? श्रद्धा बाळा तुला काय वाटतं मी काय करावं? बाबा एवढं वय झालं आहे, आता तुम्ही लग्न करून काय करणार? मोनिकाला पण माझी गरज आहे. 2 दिवसात तुम्ही रक्ताचं नातं विसरून दुसऱ्या बाईबद्दल विचार करू लागलात. नाही बाळा असं नाही, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, उडवा तुमचा सगळा पैसा त्या दुसऱ्या बाईवर. ही दुसरी संधी होती. आकाशराव आश्चर्यचकित झाले होते. आता त्यांना समजू लागलं होतं की त्यांची मुले त्यांच्या लग्नाला विरोध का करत आहे. ते रात्रभर कूच बदलत राहिले. एक निश्चय आणि दृढ निर्णय घेण्यासाठी जसं दही घुसळल्यानंतर लोणी वर येतं, तसंच त्यांचं मनही विचारांच्या लाटांमध्ये समरस झालं होतं. माझ्या मुलांच्या सुखासाठी, माझ्या सुखी वैभवाचे जीवन, मुलाला परदेशी मुलीबरोबर लग्न करायचं होतं. मी विरोध केला नाही. मुलीने आंतरजातीय विवाह केला, मी परवानगी दिली. समाज, चालीरीती आणि परंपरेच्या विरुद्ध जाऊन त्या लोकांच्या सुखासाठी माझ्या इच्छा आकांक्षा सगळं काही मी कुर्बान केलं. सुधाच्या मृत्यूनंतर कितीतरी स्थळं आली होती कुमारी मुलींची, पण शेवटी मी बँकेत नोकरी करत होतो आणि सगळ्या दृष्टीने योग्य होतं मुलांना असुविधा होऊ नये, मुलांच्या मनामध्ये सावत्र हा शब्द येऊ नये, असा विचार करून मी मुलांमध्ये बुडून गेलो. आता मी एकटा आहे, एकदम एकटा. पण त्या लोकांना माझ्या संपत्तीचा मोह आहे. माझ्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. माझ्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि आत्मीयतेचं चांगलं परतफेड करत आहेत हे लोक. त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होऊ लागली. त्यांच्या मनामध्ये एका प्रकारची जिद्द निर्माण झाली होती. कोल्हापूरला येण्यापूर्वी त्यांना लग्न करायचं नव्हतं, पण इथे आल्यानंतर, मोनिकाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनात एक स्वप्न उमगलं. आयुष्यात पुन्हा एकदा तो वसंत ऋतू येताना दिसत होता आणि दुसरीकडे मोनिकाच्या कुटुंबातील लोकांना फक्त त्यांची संपत्ती हवी होती. आता आम्ही कोणाचीही पर्वा करणार नाही, आम्ही नक्कीच लग्न करणार, असा ठाम निर्णय घेताना त्यांचं मन उत्साहाने भरून गेलं. ते सुखद कल्पनांमध्ये विचार करू लागले. सुधा आणि मोनिका.
मोनिका आणि सुधा दोघीही चेहऱ्यामध्ये एकमेकांच्या चेहऱ्यामध्ये एकसारख्या त्यांना दिसू लागल्या आणि तीच जाणीव, तीच ओढ, तेच आकर्षण आणि तेच जलतरंग ह्याच विचारांमध्ये सकाळ झाली. सकाळी फिरायला लोक जाऊ लागले. आज आकाशराव लवकरच उठले होते. नित्यक्रम आवरून राधा आणि सुरेशला बोलावून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. मी मोनिकालाच माझी जीवनसाथी बनवणार हा निर्णय त्यांनी घेतला होता. मोनिकाच्या घरच्या दिशेने ते निघाले. मोनिका पण त्यांचा निर्णय ऐकून खूप आनंदी झाली होती. तिच्या नव्या जीवनसाथीसोबत. तर मित्रांनो, आकाशरावांनी त्यांच्या मुलाचा आणि स्वार्थीपणासाठी त्यांचे मूल म्हातारपणामध्ये त्यांना एकट्याला सोडून फक्त संपत्ती त्यांना मिळावी यासाठी विचार करत होते. यांचा सगळ्यांचा विचार न करता आकाशरावांनी स्वतःसाठी उरलेले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हा निर्णय घेतला. तर मित्रांनो, म्हातारपणामध्ये आकाशरावांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आयुष्य सुखकर होण्यासाठी. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. आणि समाजात आता असा निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. कारण जर मुलं आणि सुना आपल्यासोबत नीट वागत नसतील, आपल्याला सांभाळत नसतील, तर आता ही काळाची गरज झाली आहे. म्हातारपणात माणसाला सोबतीची गरज असते हे मुलांनी नक्की समजून घ्यायला हवे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.